आणि आता पाहूया टॉप 10 बातम्या मुंबई आणि उपनगरातल्या। मुंबई महापालिका प्रशासनाकडून 150 कोटींचे रस्ते मार्किंग टेंडर रद्द। शहरातील प्रमुख आणि दुय्यम रस्त्यांवरची सुरक्षा वाढवण्यासाठी महापालिकेकडून 150 कोटींच्या थर्मोप्लास्टिक पेंटचा वापर केला जाणार होता। मुंबईत बेकायदा नळ जोडण्यांवर महापालिकेची मोठी कारवाई। 30,302 बेकायदा नळ जोडण्या तोडल्या। दादर, माहीम आणि धारावी परिसरात सर्वाधिक कारवाई। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेचे तिकीट विक्री व्यतिरिक्त महसूल वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल। मुंबई विभागात जाहिरातीसाठी उपलब्ध अतिरिक्त जागांचा शोध घेण्यासाठी लवकरच सल्लागाराची नेमणूक केली जाणार। नवी मुंबईतील सिडकोची 800 घरं विक्रीविना पडून। पंतप्रधान आवास योजनेतील सिडकोच्या घरांनाही अपेक्षित प्रतिसाद नाही। ग्राहकांनी घरांकडे पाठ फिरवल्यानं सिडकोच्या धोरणाबाबत प्रश्न उपस्थित। मुंबई शहरात उकाडा आणि प्रदूषण कायम। प्रचंड आर्द्रतेमुळे घामाच्या धारा, अनेक भागात धुलीकण 2.5 आणि 10चं प्रमाण कायम। बांधकाम वाहनांची वाढती संख्या प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत असल्याचं समोर। डोंबिवलीत कर्ज वसुलीसाठी गेलेल्या बँक अधिकाऱ्यांना कर्जदार आणि साथीदारांकडून मारहाण। निळजे परिसरातील घटना। मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आरोपी ताब्यात। आता पाहणार टॉप 9 बातम्या पुणे आणि जिल्ह्यातल्या। पुण्यातील कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्याला विजेचा शॉक। कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात फिल्टरला लागला शॉक। विद्यार्थ्यावर रुग्णालयात उपचार सुरू। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 27 मार्चला सिनेट। धोरणात्मक निर्णय होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। शैक्षणिक आणि सामाजिक गुणवत्ता वाढीसाठी सिनेटचं काम। पुणे शहरातील धोकादायक चेंबर्सची कामं वेळेत पूर्ण करा। पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या तातडीनं दुरुस्ती करण्याच्या सूचना। शहरभर समपातळी चेंबर मोहीम सुरू। पुण्यात शिधापत्रिकेवर पुन्हा रॉकेलचं वितरण सुरू केलं जाणार। त्यासाठी पुरवठा विभागाकडून पूर्वीच्या परवानाधारकांची संख्या, परवान्यांचं नूतनीकरण, नवे अर्ज याची माहिती मागवली। एकविरा देवीच्या यात्रेनिमित्तानं मुंबई पुणे महामार्गावर मंगळवारपासून सलग 3 दिवसांसाठी टोल माफी। खासदार सुरेश म्हात्रे यांनी केलेल्या विनंतीनंतर मुंबई पुणे महामार्ग आणि टोल प्रशासनाचा निर्णय। पुण्यातील चाकणच्या मुटकेवाडी चौकातील लोखंडी बीम ठरतोय जीवघेणा। अवजड वाहनांना युटर्न घेण्यास मज्जाव करण्यासाठी महामार्ग प्रशासनानं बसवला होता लोखंडी बीम। महामार्ग प्रशासनानं तातडीनं या वाकलेल्या बीमची दुरुस्ती करावी, नागरिकांची मागणी। पुण्याच्या पिरंगुट गावात पिरंगुट केसरी भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन। शर्यतीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या जवळपास 950 बैलगाडा मालकांनी नोंदवला सहभाग। शर्यतीचा थरार पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं बैलगाडा प्रेमींची गर्दी।